नमस्कार, स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूबच्या आजच्या चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये काही खास असणार आहे. काय ते सांगते चला. तर आजचा दिवस बाल्कनीतला छानसं चिनी गुलाब पाहून झालं. त्यासोबत बाल्कनीत अजून एक फूल फुललेलं. आता त्याचं नाव काय आहे हे तर मला माहीत नाही. चला तर दिवसाची सुरुवात पॉझिटिव्ह छान झाली. नंतर आम्ही बाहेर जायचा प्लॅन केला. खूप दिवसापासून कूलर घ्यायचा होता, त्यामुळे आम्ही विजय सेलमध्ये गेलो. हा व्हिडिओ खूप आधीचा आहे, आता तुम्हाला शेअर करावं वाटलं म्हणून सांगते. विजय सेलमध्ये येताच तिथे आम्ही खूप ऑप्शन पाहिले, कम्पेअर केलं आणि शेवटी एक छानसा कूलर घेतला. उन्हाळ्यात आम्हाला खूप उपयोग झाला. उन्हाळ्यात सगळ्यांची हालत खराब केली आहे. बाहेर पडलं की असं वाटत होतं की सूर्य थेट डोक्यावर बसला आहे. म्हणून आम्ही कूलर घ्यायचं ठरवलं आणि कूलर घेऊन घरी आलो आहे. चला तर आता अनबॉक्स करूया. आणि बजाजचा कूलर बघा, आमच्या घरातला समर किंग. गरम किती असो, हा चालू झाला की खूप छान वाटतं. एसीच्या वीज बिलपेक्षा कमी खर्चात भारी कूलिंग देतो. तर हा होता आमच्या घराचा कूलर समर किंग. हा चालू झाला की खरंच खूप छान हवा येते. आज सायंकाळी जेवणात मिसळचा प्लॅन केला आहे. घरात सगळं सामान होतं, मग लगेचच तयारी केली. मसालेदार झणझणीत मिसळ. किचनमध्ये मिसळ बनवण्याची तयारी सुरू केली. चला तर मटकीला फोडणी देऊन शिजवून घेतली. कढईमध्ये तेल टाकून कांदा, आलं लसूण पेस्ट टाकून कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतला. मग त्यात हळद, लाल तिखट मसाला घालून आणि मिसळ मसाला घातला. वाटण केलेला मसाला मिक्स करून तोही छान तेल सुटेपर्यंत परतवून घेतला. त्यात पाणी घालून घेतले, उकळी घेतली आणि शिजवलेली मटकी मसाल्यामध्ये मिसळून घेतली. चवीप्रमाणे मीठ टाकून 5 ते 10 मिनिट उकळी घेतली. प्लेटमध्ये रस्सा घेतला, मटकी घेतली आणि त्याच्यावरून गरम गरम रस्सा ओतला. वरती फरसाण, कांदा, कोथिंबीर आणि लिंबाचा रस. रेडी आहे तर आपली मिसळ. चला मिसळ पाव खाऊयात. आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.